तर एक मोठी बातमी आहे, मुंबईकरांची संपत्ती चोरणारे डाकू. अमित साटम यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. महानगरपालिकेत मुंबईकरांच्या संपत्तीची चोरी झाली, लूट करणाऱ्याला डाकू म्हणायचं नाही का, असाही सवाल साटम यांनी उपस्थित केलाय. तर शिवसेना नेते राजू वाघमारेंनी गुंड या शब्दाशी सहमत नसल्याचं म्हटलंय. तर आदित्य ठाकरेंनी अमित साटम यांच्या टीकेवर उत्तर देणं टाळलेलं आहे. नाही, डाकू म्हणजे कोण असतो? जो दुसऱ्यांच्या खिशावरती डल्ला मारतो, दुसऱ्याकडे असलेली संपत्ती जी असते ती लुटून नेतो, चोऱ्या करतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या संपत्तीची चोरी त्यांनी केली, त्याला डाकू नाही म्हणणार, नाही तर अजून काय म्हणणार? त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारणारे, मुंबईकरांची संपत्ती चोरणारे, मुंबईवरती डाका टाकणारे हे डाकू आहेत. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते डाकू आहेत. भाजपचे अध्यक्ष आहेत अमित साटम यांनी थेट आरोप केले ठाकरेंवरती डायरेक्ट का ठाकरे हे मुंबईचे गुंड आहेत. त्यांनी हा शब्द वापरला, डाकू आहेत, कधी 25 वर्ष झाली मुंबई लुटली. बघा, अशा चिल्लर लोकांना मी उत्तरं देत नाही. त्यांना खरं तर मुंबईचं आत्ता आठवलेलं आहे, त्यांना न्यूयॉर्कची चिंता होती, तर जाऊ दे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम जे बोलले ते अगदी बरोबर आहे, पण ते जे बोलले गुंड वगैरे जे बोलले त्याच्याशी मी थोडा सहमत नाही. पण त्यांनी जे सांगितलेलं आहे की 25 ते 26 वर्षामध्ये या मुंबईला लुटण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंनी केलेलं आहे. यांच्या काळामध्येच या मुंबईला पूर्णपणे नेस्तनाबूत केलं, मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकलं.